मंडळी, मराठी फ्लॅश मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी अमृता आणि आज मी आले कृष्णाईच्या लेकी या नव्या कोऱ्या मालिकेच्या लॉन्चला आणि माझ्या सोबत आहेत दोन गोड कृष्णाईच्या लेकी. पैकी एकीचं नाव आहे शारदा आणि एकीचं नाव आहे मिनी. एक आहे सोज्वळ आणि एक आहे एकदम फायटर. तर आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या कॅरेक्टर विषयी. सगळ्यात आधी शारदा म्हणजेच एकता, काय सांगशील? शारदा ही फार जबाबदार मुलगी आहे घरातली. म्हणजे फार कमी वयात तिला फार गोष्टी कळल्यात, फार गोष्टी तिने आत्मसात केल्यात आणि फार लहान वयात मोठी झालेली ही कृष्णाईची लेक आहे. आणि कृष्णाईची सावलीच तुम्ही प्रोमोत पाहिलंच असेल. आणि जेव्हा जेव्हा कृष्णाई नसते, जेव्हा जेव्हा कृष्णाई बाहेर जाते कामानिमित्त, तेव्हा तेव्हा शारदा मिनी आणि गौरीची आई असते. सो ती फार समंजस, शांत आणि यांच्या सुखात आपलं सुख शोधणारी, यांच्या आनंदात आपला आनंद मानणारी, अशी थोडीशी लाजाळू, अबोल, फार कमी बोलणारी, तिला जर काही तिची इच्छा असेल तरी ह्यांच्यासाठी ती इच्छा मारणारी अशी शारदा आहे. आणि उत्तम स्वयंपाक बनवणारी, खरं तर म्हणजे कृष्णाईने शिकवलेलं असतं तिला सगळं. तर सो अशी शारदा आहे. मिनी. माझं कॅरेक्टर वेगळंच आहे, म्हणजे तिघींच्या शेड्स वेगळ्या आहेत. त्यामुळे ही वेगळी आहे, गौरी वेगळी आहे आणि मी वेगळी आहे. माझं कॅरेक्टर असं आहे की ती खो खो खेळते, ती खो खोत एक्सपर्ट आहे, तिचा हिशोब खूप चांगला आहे आणि तिला आमच्या खानावळीत मेन्यू कार्ड नाही मिळत. आमच्या खानावळीत मिनी असते, मिनी तोंडानं सगळं बोलून दाखवते. मिनीचा हिशोब तोंड पाठ असतो एकदम. हा माणूस किती वेळा काय खाऊन गेला हे सगळं तिच्या डोक्यात असतं. तिला वही बी चेक करावी नाही लागत की अरे हा काय खाऊन गेला, मग ह्याचे किती पैसे झाले, असं काही नाहीये. त्यामुळे ती बेधडक बिंदास्त आहे एकदम. आणि ती शेंडफळ आहे घरचं, त्यामुळे ती मस्ती करत असते, बागडत असते, असे आहे. म्हणजे कृष्णाईच्या लेकीमध्ये आपल्याला मेन्यू कार्ड नाही तर मिनी कार्ड मिळणार आहे. येस. येस. प्रत्येक ऍक्टरला ना आपल्या एका कॅरेक्टर विषयी एक ओढ असते की म्हणजे त्या कॅरेक्टर मध्ये मला असा लुक मिळायला पाहिजे किंवा त्या लुक मध्ये मला अशी एक गोष्ट मिळायला पाहिजे, असं एक अपेक्षा असते. तर तशी तुमची कोणती अपेक्षा पूर्ण झाली आहे का या कॅरेक्टर्समुळे? मी ह्याच्या आधीचा जो शो केला, म्हणजे जस्ट ह्याच्या आधीचा, त्याच्यात मला खूप मेकअप होते, खूप दागिने होते. तर मला असं झालं होतं की आता जरा नॉर्मल नॉर्मल करूया काहीतरी. तर मला अशा या दोन वेण्या आणि हा जो ड्रेस मिळाला, जीन्स मिळाली आहे, खूप आयुष्य सॉर्टेड झालंय माझं त्याच्यामध्ये. एकदम कम्फर्टेबल, कसंही बसा, कसंही वावरा, काही टेन्शन नाही आयुष्यात. मी सुद्धा सेम म्हणेन. म्हणजे या आधीची मालिका तू पाहिलीच असेल, इतके दागिने आणि इतका मोठा वीग, म्हणजे अगदी आणि ते सगळं दैवी असल्यामुळे ते करणंच होतं. सो मलाही ते कुठेतरी आता दागिन्यांचं म्हणजे एकच चेन छोटीशी दिली आणि छानसे कानातले. सो मला ते सुख आहे आणि छान कॉटन ड्रेस आहे. तर मला त्या बाबतीत मला खूप मजा येते, आनंद होतो. आणि डेली भाषेतली अशी म्हणजे भाषा काहीतरी वेगळं करायला मिळतंय. म्हणजे कोल्हापुरी टोन आम्ही वापरलाय, या कोल्हापूरची गोष्ट आहे त्यामुळे. सो तसं काहीतरी वेगळं पण मला करता येणार आहे ऍज अ अभिनेत्री म्हणून. सो ती मज्जा आहे. वा, म्हणजे ऍक्टर म्हणून तुम्ही सुखी आहात तर या मालिकेत. जास्त सुखी आहे आम्ही. ओके. आणि शारदाला कुकिंगची आवड जशी आहे तशी एकताला आहे का? खरं तर हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय. सो येस, मला एकता म्हणून ही उत्तम स्वयंपाक बनवता येतो आणि शारदा म्हणून तुम्ही पाहिलंच आता काय काय स्वयंपाक करणार आहे मी. सो हो, मी कुकिंग करते. मुळात मी फूडी आहे. सो जे जे पदार्थ मला आवडतात ते मी अगदी उत्तम पद्धतीने बनवते आणि मी ते शिकते, आवर्जून शिकते. मी ज्या ज्या शहरांमध्ये जाते तिथले पारंपरिक पद्धतीने ते कसे बनवतात, तिथे फेमस असलेले पदार्थ आवर्जून ट्राय करते. मस्तच. आणि आता आपण बोलूया मिनीकडे. मिनीचं नाव सिरियल मध्ये मिनी असलं तरी खऱ्या आयुष्यात ती नारायणी, एवढं मोठं नाव आहे तिचं. आणि सिरियल मध्ये पण माझं नाव मिनी हे शॉर्ट फॉर्म आहे. माझं मेन नाव सौदा मिनी आहे. त्यामुळे ते छोटं नाव नाही वाटत, ते असं सौदा मिनी. मला या अशा जड नावांची सवय झाली आता. मग सेटवर तुला म्हणतच असतील ना सौदा मिनी? मिनीच म्हणतो, नाही, केलंय आम्ही. आमचे डिरेक्टर सर आहेत ते फक्त मला सौदा मिनी म्हणतात. मला फक्त त्यांच्या तोंडून ऐकायची सवय, बाकी सगळे मला मिनीच म्हणतात. त्यामुळे माझं असं की मिनीच म्हणा, सौदा मिनी नको. मिनी म्हणून जशी तू फायटर आहेस तशीच तू नारायणी म्हणून फायटर आहेस का रिअल लाईफ मध्ये? हो, म्हणजे मी माझी चूक नसेल तर मी ऐकून नाही घेत, मी तोंडावर बोलून येते जे काही असेल ते. मग ते समोरच्याला किती वाईट वाटतं ते माझं असं की मग माझी चूक नाही तर मी नाही ऐकून घेणार, मी काय ऐकून घेऊ, माझी चूकच नाही अशी आहे. म्हणजे सौदामिनी जेवढी उथळ आणि जेवढी काय म्हणतात तिला अशी पॉवरफुल आणि स्ट्रॉंग आहे तेवढी नाहीये मी रिअल आयुष्यात इंट्रोवर्ट आहे आणि सौदामिनी एक्स्ट्रोवर्ट आहे. तर ती खूप बोलते, खूप सगळ्यांची जाऊन इंटरॅक्शन करेल ती. पण नारायणी एक्झॅक्ट उलटे, ती असेल एका कोपऱ्यात बसेल, अरे हाय छान बाय बाय एवढंच करेल ती. तिला असं खूप बोलायला किंवा असं काही करायला नाही आवडत. ती इंट्रोवर्ट आहे, गपचूप बसते. अच्छा, म्हणजे खूप वेगळं कॅरेक्टर तुला साकारायला मिळतंय. हो,
म्हणजे माझ्या एक्झॅक्ट अपोजिट आहेत ते कॅरेक्टर, त्यामुळे मला थोडं अवघड आहे की त्याच्यासाठी असं पटपट पटपट बोलणं, हिशोब तो इतक्या डोक्यात ठेवून असं चट बोलणं किंवा ते मेनू कार्ड आहे ते एका फटक्यात बोलून दाखवणं, एका श्वासात बोलून दाखवणं, त्यामुळे थोडं टफ आहे, बट हो जाएगा. येस. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना तुमच्या कॅरेक्टरसाठी. आणि आता प्रेक्षकांना काय सांगाल, 15 जून पासून 7 वाजता त्यांनी कृष्णाईच्या लेकी का मिस करू नये, त्यांचा काय मोठा लॉस होणार आहे सांगा बरं त्यांना. त्यांना प्रत्येक एपिसोड मध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक एपिसोड तुम्हाला शिकवून जाणार आहे की आपली आई आपल्या आयुष्यात किती महत्वाची भूमिका पार पाडत असते. सो आपल्या आईबद्दलचं प्रेम, आपल्या आई बरोबरचं जे नातं ते घट्ट करण्यासाठी तुम्ही नक्की बघा कृष्णाईच्या लेकी 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू. मराठी फ्लॅश कडून कृष्णाईच्या लेकीच्या संपूर्ण टीमला, शारदाला आणि मिनीला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू, मज्जा आली. थँक्यू सो मच.